नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे संडे आणि मी संडेचं माझं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, दिवसाची सुरुवात व्यायामाने केल्याने खूप फ्रेश वाटतं. त्यामुळे आपला दिवस खूप छान जातो. तर मी सुरुवात करते. हे माझं आहे एनर्जी ड्रिंक, जे वर्कआउटच्या वेळी मला घ्यावं लागतं. त्याने आपली एनर्जी बूस्ट होते. तर आता माझी ही वर्कआउटची तयारी चालू आहे. हे मी आमचे देवा वेलनेस फॅमिलीमध्ये मी जॉईन आहे. तर इथे मी डेली वर्कआउट करते. तर मी लिंक ओपन करून एका साईडला मी कॅमेरा ठेवून माझा वर्कआउट मी चालू करते. तर काही वर्कआउटचे तुम्हाला मी क्लिप्स दाखवत आहे. तर 10 मिनिट सुरुवातीला बॉडी वॉर्मअप करून हे एनर्जी ड्रिंक घेऊन पुन्हा वर्कआउटला स्टार्ट होते. तर टोटली आमचा 1 तासाचा वर्कआउट असतो. खूप छान एनर्जेटिक असतो. 1 तास स्वतःसाठी तर नियमितपणे काढायलाच हवा. तर मी डेली हा वर्कआउट करते. खूप छान वाटते याने आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. तर माझा वर्कआउट झाला आहे आणि मी जरासा ब्लॅक टी घेते. आता सध्या माझं हर्बल प्रोडक्ट संपलं आहे म्हणून मी ब्लॅक टी घेते आणि त्यानंतर लागोलग नाश्त्याची तयारी. आज संडे असल्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती. तर नाश्ता बनव चालू होतं. तर मस्तपैकी शेवया बनवल्या होत्या, गव्हाच्या शेवया. त्याला आमच्या सातारी भाषेमध्ये बोटवं म्हणतात. तर ते मस्तपैकी तेलामध्ये चांगले परतून घेतलं होतं आणि त्यानंतर एक ग्लासभर तांब्याभर पाणी घेऊन त्यानंतर त्यामध्ये शेवया, गरम पाण्यामध्ये शेवया टाकून त्या शिजवायला ठेवल्या आणि तोपर्यंत हा चहा थंड झाला. चहा पिऊन घेतला. जरा छान वाटलं चहा. दुधाचा चहा तर घेत नाही. म्हटलं जरा कोरा चहा आपण स्टार्ट करावा. तर दुधाचा चहा बंद केला, त्यामुळे आता कोरा चहा स्टार्ट केला. आणि तोपर्यंत मिस्टर आले, माझ्याशी काहीतरी बोलत होते. तर इकडे तोपर्यंत बोटवर शिजलं आणि या आमच्या मॅडमला काहीतरी लागलं. मम्मी मला लागलं काहीतरी सांगत आले होते. तिला काय लागलं होतं काय माहीत. आणि मग इकडे बोटवर रेडी झालं आणि एका साईडला दूध तापवायला ठेवलं होतं. आणि हे बोटव्यामधून पाणी हे काढून घ्यावं लागतं. बोटवे पूर्ण असं सुट्टे राहिले पाहिजे, तेव्हा ते छान लागतात, एकदम मोकळे होतात ते. आणि मग एका साईडला दूध गरम करायला ठेवलं. दुधासोबत शेवया 1 नंबर लागतात खूप चवीला. तर असे भरपूर दूध, साखर टाकून हे सगळ्यांसाठी मी शेवया रेडी करत आहे. तर हे बघा किती मस्त वाटत आहेत ना बघायला. खायलासुद्धा खूप मस्त वाटतात. तर तुम्ही कधी खाल्ले आहेत का मला नक्की सांगा. आणि त्यानंतर झाले साफसफाई. पूर्ण घरातला झाडू वगैरे मारून घेतला. वर्कआउट केल्यानंतर लगेच काय आंघोळ केली नव्हती. म्हटलं यांच्यासाठी नाश्त्यावरून आधी झाडू वगैरे पूर्ण घरातला मारून घ्यावा. आणि त्यानंतर मग आंघोळ केली, फ्रेश वगैरे झाले आणि मग नंतर लागले स्वयंपाकाच्या तयारीला. पीठ वगैरे मळून घेतलं होतं आणि मग म्हटलं आता देवपूजा करून घेऊया. आज संडे आहे. देवपूजा करून घेतली आहे. गणपती बाप्पा आज रविवार म्हणजेच खंडोबाचा वार. तर बाळूमामा खंडोबा यांची आरतीसुद्धा करून घेतली. आणि त्यानंतर मिस्टरांनी आणून दिलं होतं चिकन. आज त्यांना सुट्टी होती. तर ते बोलले मस्तपैकी चिकन बनव. तर मग मस्तपैकी चिकन बनवलं होतं. रस्सा आणि चिकन ग्रेव्ही असे बनवले होते. तर मी रस्स्याचं शूट नाही केलं, ही ग्रेव्हीचं मी शूटिंग केलं आहे. आणि त्यानंतर बघा ही चिल्लर पराठे आमचे कसे अवॉर्ड सोहळा लागला होता. तर ते एन्जॉय करत होते खूप. गाणी लागले एकदम डान्स पुढे करत होते. तर आजच्या पुरतं एवढंच. तर हा तुम्हाला ब्लॉग मला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.